नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, चांगल्या गोष्टी जर टाळल्या तर त्याच्यापासून आपल्याला नक्की नुकसान होतं. आपण रामायण महाभारतापासून पाहतोय. आता सध्या काय पैसे प्रत्येक व्यक्ती कमवते, परंतु बचत करत नाही, केली तर चुकीच्या ठिकाणी. मित्रांनो, जे पैसे परत मिळाले पाहिजे. समुद्रात 1 रुपया फेकला तर तो कधीही आपल्याला मिळणार नाही. तसंच आहे मित्रांनो, खर्च केलेला तो पैसा परत कधी ह्या आयुष्यात येत नाही. नवीन पैसा आलेला परत आपण खर्च करतो. खर्चावर नियंत्रण ठेवा, इन्कम वाढवा. एका उत्पन्नावर सध्याच्या काळात भागत नाही. म्हणूनच एका कुटुंबामध्ये 3-3, 4-4 लोक काम करतात, त्यावेळेस घर चालतं. मित्रांनो, महागाई वाढते. महागाई आपल्या हातात नसते. फक्त बचत करून पैसे कमवणे हे आपल्या हातात आहे. जे हातात आहे ते करा, तरी आपल्याला दिलासा मिळेल. कुठल्याही चांगल्या गोष्टीपासून फायदाच होतो, नुकसान होत नाही. चांगली गोष्ट करताना मनस्थिती चांगली पाहिजे. मनस्थिती चांगली ठेवण्यासाठी चांगल्या लोकांचे विचार ऐकले पाहिजेत. माणसाचं मन विचार करत असतं चांगला आणि वाईट, आणि डिसिजन घेऊन इम्प्लिमेंट पण करतं. आता बरेच लोक पैसे कमवतात परंतु खर्च करतात, आणि तोच पैसा तुमचा नष्ट होईल. पैसे कमवायचे वय पण नष्ट होऊन जाईल आणि शेवटी संकट जाग्यावर राहील. मित्रांनो, पैसा आपल्याला हसवतो आणि रडवतो. पैशाला जपा म्हणजे आपल्याला तो पैसा जपेल. म्हणजे पैसा वाचवला तर आपण वाचणार, नाहीतर आपण जिवंतपणे मेल्यासारखी अवस्था होते. मित्रांनो, ज्याच्याकडे पैसे नाही त्याचं जीवन बघा. कुणीही मदत करत नाही, प्रत्येकजण लूटमार करत असतो. एखादा रुग्णाला पैसे नसेल तर हॉस्पिटलवाला ट्रीटमेंट देतो का? एखाद्या किराणावाला देतो का? उधारसुद्धा देत नाही. मित्रांनो, उधारीसुद्धा बंद झालेली. काळ बदलत चालला आहे. आपण जर बदललं नाही प्लॅनिंग तर आपल्याला फार वाईट दिवस येणार. जसं गाडीला स्टेअरिंग का दिले आहे, 4 व्हीलरला 2 व्हीलरला हँडल दिलेलं आहे, कारण आपल्याला संकट धोके टाळून आपल्याला सुरक्षित प्रवास करण्यासाठी आहे. ब्रेक पण असतं, क्लच असतं, ब्रेक असतात, आपल्याला गिअर असतात. हे याच्यावरून उदाहरण घ्या आपल्या जीवनाचं. आपल्याला पण परमेश्वरानं बुद्धी दिली आहे, आपल्याला डोळे दिले, सगळं शरीर दिलेलं आहे, आणि आपल्याला वापरायचं कसं हे आपल्याला स्वातंत्र्य दिले. केवळ चांगला विचार न करून, भविष्याचा विचार करून न चालल्यामुळेच बरबादी होते. मित्रांनो, एका शाळा कॉलेजमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 100% मार्क, एकाला 80, एकाला 50%, असं का? कारण आपल्या विचारावरून, कर्मावर सगळं काही अवलंबून आहे, आणि त्याच्यातनंच भविष्य घडतं. बरेच लोक म्हणतात आमच्या नशिबात होतं. नशीब वगैरे कुठून घडतं? कर्मातनं आणि तुमच्या विचारातनं. चांगले विचारण चांगलं भविष्य घडवण्यासाठी, आणि कर्म पण आपण बदललं पाहिजे. चुकीच्या गोष्टी परत रिपीट नाही केल्या पाहिजे. मित्रांनो, आपल्याला पैसे लागतात तरी आपण ठेवत नाही. आत्ताच्या काळामध्ये काय झालेलं आहे, माहिती सगळ्यांना आहे, परंतु चुकीच्या गोष्टी करून आणि त्याची सवय लावून बरबादी झालेली आहे. आता कळतं तर सगळ्या दुनियाला. आता मी सांगतो म्हणजे मी काही मोठा तत्त्वज्ञान नाही मित्रांनो, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त कळते, परंतु कळण्यापेक्षा ॲक्टिंग महत्त्वाची आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. ओके, थँक्यू.